वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे डबळीने जग चुकविला लाग कळी काळाचा. महाराज लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुकोबराच्या वंशामध्ये जन्माला त्या वंशाचे पूर्वज विश्वंभर बाबा. तुकोबराच्या वडिलाचं नाव आहे बोलोबा आणि आईचं नाव आहे कनकाई. काय तुकोबराच्या वडिलाचं नाव बोलोबा आणि आईचं नाव काय कनकाई. ध्यानात ठेवा माय मावल्यानं. तुकोबरायचे वडील प्रत्येक वेळेस पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरून घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला सांगायचे, ए कनकाई, ए आता ऐकलंस का? आतून आवाज यायचा, जी मालक. काय त्या पंढरपूरचं वातावरण, काय ते महाराज लोक, काय त्या फुगड्या, काय तो आनंद. हे सगळं ऐकल्यानंतर कनकाई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. कनकाई म्हणायच्या, मालक प्रत्येक वेळेस पंढरपूरला जाता आणि पंढरपूरून घरी आल्यानंतर मला पंढरपूरचं वातावरण सांगता, मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन चला ना. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, विश्वंभर बाबापासून तर बोलोबा पर्यंत म्हणजे माझ्या तुकोबरायांच्या वडिलापर्यंत जर नित्य पंढरपूरचे वारकरी होते, मग कनकाई आई साहेबाला पंढरपूरला का नेत नव्हती याचं कारण सांगतो मला. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त भाविक जर कोण असेल तर महिला आहे. इथं जर मंडपाचं निरीक्षण केलं तर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या बिचाऱ्यांची कुठेही जास्त आहे. रामायणाला त्याचे, हरिपाठाला सुद्धा त्याचे, कथेला सुद्धा त्याचे, हरिपाठाला सगळ्या ठिकाणी त्याचे, भांडायला सुद्धा त्याचे. एक नंबर आहे, दुसरा नंबरच नाही आहे बिचारायचा, एकच नंबर. सो वाक्य स्थापिका नित्यम सुंदरी सफलोद्भवा लोकवार्ता रता पुरा यशो बहुजल्पिका. भांड कुदळबाईचं वर्णन करताना धुंदुलीचं वर्णन भागवतामध्ये खूप गोड केलेलं आहे. लक्ष्मी नाही का? कनकाई साहेब सांगते, मालक काय कमी केलंय हो मला देवानं. 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती सगळं काही, फक्त एवढंच ना माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा मध्ये हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून मी तुला पंढरपूरला नेत नाही. शास्त्रानं महिलांच्या ठिकाणी एक दोष सांगितलेला, तो दोष असा आहे, त्या कोणत्याही देवाला काही ना काही मागितल्याशिवाय राहत. आणि बोलोबाने विचार केला, हिला जर पंढरपूरला घेऊन गेलो माझ्या पांडुरंगाला जरी काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. हो नाही करता नेण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. पंढरपूरला पोहोचल्यानंतर चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा परत कनकाईला म्हणतात, ए कनकाई, ए आता ऐकलंस का? काय मालक, देवाला काही मागू नको. थोडा रागच आला होता नवऱ्याचा. काय घरापासून तुमनं लावलं, काय मागू नका, काय मागू नका. काय कमी केलं तुमच्या देवाने मला? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, नौकर चाकर गोरं डोरं सोनं नाणं सगळं, फक्त एवढंच ना. हो तेच मागू नको. कुंडलिकरायचं दर्शन झालं, चौकोबरायच्या पायरीचं दर्शन झालं, नामदेवरायच्या पायरीचं दर्शन झाल्यानंतर महिलांची बारी वेगळी, पुरुषांची बारी वेगळी. महिलांच्या बारीमध्ये कनकाई निघाल्यानंतर बोलोबा परत म्हणतात, ओ माय तुझ्या पाया पडतो बरं, काही देवाला मागू. आता ही तुकोबरायच्या वडिलांची परिस्थिती आपल्या सारख्याने विचारच काय करायचं माझा. आपण फक्त कीर्तनात म्हणायचं, अहम ब्रह्मास्मी तत्वमशी प्रज्ञानम ब्रह्म. ब्रह्माच्या गप्पा कीर्तनात करताना घरी गेली बायको म्हणती, भोप्या अहम ब्रह्मास्मी. सगळ्याच्या मेमऱ्या बंद पडलेल्या असतात, हँग झालेले मोबाईल, हँग चालतच नाही महाराज लोक. काही म्हणजे कधीच काही मागे पण काळजी करू नका. तुमच्या गळ्याची शपथ घेतली मी, टेन्शन नका घेऊ. पांडुरंगाच्या दर्शनाला प्रथम आले होते कनकाई आई साहेब, आणि पांडुरंगाचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर डोळ्याला धारा लागल्या. खूप सुंदर आहे माझा जगाचा मालक, ऐका लक्ष देऊन. बर हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारो बिभ्रत वासम कनकन पिशम वैजयंतीच माला. देवासारखं सुंदर या जगामध्ये काय असेल महाराज? आपल्यासारखे लोक पाहिले की माणसाला भुरळ पडती. आपल्यासारखे सुंदर लोक ज्या देवानं बनवले तो किती सुंदर असेल महाराज. नाम तुम्हारा तारनहारा, अरे कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, अरे वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा. आणि माझ्या देवाचा एक सगळ्यात मोठा वाईट गुण आहे महाराज, एकदा का देवाकडे एखाद्यानं पाहिलं की त्याला दुसरीकडे पाव वाटतच नाही महाराज. पाहिलिया वेदलाई हरिने माझे हरिने चित्त आणि भार विसरले. हे गाथ्यातलं नाही पण माथ्यातलं पण प्रसंगाला अनुसरून लक्ष देऊन ऐका. एक गवळण यमुनेच्या पाण्याला चालली, खूप सुंदर आहे ऐका.
आणि ती जात असताना यमुनेमध्ये माझा जगाचा मालक खेळत होता आणि जगाच्या मालकाची आणि तिची डोळ्याला नजरेला नजर पडली आणि ती बी देवाकडे पाहून म्हणू लागली. काय सुंदर वर्णन आहे. हो मैं तो कहीं बरने को जजना में पानी ते तिकडचं नाही त्याच्यामुळे तानच नागायचं. मैं तो कहीं बरने को जजना में पानी देख छछल लटकट के पई में दीवानी छवि म्हणजे कोणता चेहरा. उसने मारी जो तेरी की नजर उसने मारी जो तेरी की नजर सावरा जादूगर लूट कर ले गया दिल जिगर सावरा जादूगर. त्याच्याकडे एकदा बघितलं की माणसाला पाहूच वाटत नाही. नाथ बाबा काय बोर्ड वर पाहिला पाहिला आमच्या पूर्वजापासून तर माझ्या पतिदेवापर्यंत नित्य तुझे पंढरपूरचे वारकरी. पण माझं किती पाप आहे की मला तुझं अजून दर्शन झालं नाही. तोंड बंद होतं फक्त मनातल्या मनात विचार चालू होते. आणि कणकई साहेबाच्या मनात विचार आले देवा तोंडात नव्हते बोलत फक्त मनात आलं देवा हो देवा. देवान मान हलवली. काय बोला ना. किती दिवस आम्ही दोघं नवरा बायको वारी करायची थकलो रे आता आम्ही दोघं. हे बघ माझा वंश वाढावा म्हणून नको पोरगा पण तुझी वारी खंडित होणी म्हणून एखादं वारकरी जन्माला घाल आलंच मनामध्ये. धरिता ही परी ते जमणारच नाही मला. त्यांना तो शापच ते शक्यच होणार नाही. बसलेल्या मंडळीला माझा एक प्रश्न आहे. मनात आलेलं जर माझ्या पांडुरंगाला कळतं तर आपल्याला तोंडात मागण्याची गरज काय. कणकई साहेब निघून गेले बोलोबा दर्शनाला आल्या. आतापर्यंत दर्शनाची परंपरा वेगळी होती. ज्या ज्या वेळेस बोलोबा दर्शनाला यायचे त्यावेळेस पांडुरंगाची मान खाली होती. कारण भक्तीचं ओझं एवढं झालं होतं की पांडुरंग परमात्मा मान सुद्धा वर करत नव्हते. आज लांबूनच जेरी घातला. ओ बोलोबा जेरी बोलोबान ओळखलं कणकाईने काहीतरी काशी केली काहीतरी मागितलं. कणकाईला आवाज आला ए कणकाई जी देवाला काही मागितलं का. मालक तुमची शपथ घेऊन सांगते काहीच मागितलं नाही. देवानं मान कशी वर केली. देवाला म्हणू लागले देवा मान कशी वर केली. देवानं सांगितलं आज मी व्याजासहित नाही झालो. आपण तिनं काही मागितलं नाही मग नील कसे झाले. अहो तोंडाने जरी नाही मागितलं बोलोबा तरी मनात आलं होतं. न सांगता तुम्हा कळू येते मनाचे संकल्प पाववील सिद्धी. देवाचा स्वभाव आहे. अशा पवित्र वंशामध्ये माझे तुकोबराय जन्माला देवते. आणि त्या तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग आहे. काही मागणे हे अमानुचित वडिलाची रीत जाणत असे. तुकोबराय सांगतात आमच्या वाडवडिलाची तुला रीत काही तुला मागायचं नाही. त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये 125 म्हणजे 125 अभंग मागणीपर प्रकरणात दिले. मग मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे का न मागणारे जगद्गुरु तुकोबराय खरे. भरपूर विषय एवढा विषय लांबत नाही बसायचा फक्त लक्ष देऊ नाही का. तुकोबरायच्या अभंगाची भूमिका समजून घ्या. काही मागणे हे आम्हा अनुचित. देवा अनुचित तुला मागणार नाही पण उचित मात्र मागितल्याशिवाय राहणार. आता अनुचित म्हणजे काय उचित म्हणजे काय सोपं सांगतो. माय मावल्यानो एखाद्या माय मावलीची साडी फाटली. तिने आपल्या नवऱ्याला सांगा मालक पाचोडला जाण मला एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन ये. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे माया. साडी फाटली तुम्हाला शेतात जायचंय आणि तुम्ही आपल्या नवऱ्याला सांगा मालक
शेतात जावं लागतं मला, साडी फाटली, लोक नावं ठेवतील तुम्हाला, 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे का अनुचित आहे? उचितच आहे ना. माय माऊली नवऱ्याला नाही म्हणणार तर कोणाला म्हणा? नवऱ्याला. पण त्याच माय माऊली आपल्या नवऱ्याला म्हणा, मालक ती साडी 2 तास झाले बकेटीत भिजत घातली, तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे? तसंच परमार्थाचं आहे. तुकोबराय सांगतात अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही, पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. काय माझ्या तुकोबराने मागणी मागितलेली? अभंगाचं पहिलं, सर्व काही झालं तर चालतं, पण तुझा विसर माझ्या जीवनामध्ये. खरं सांगू का माय बाबा, आपल्याला दुसरं काही मागायची गरजच देवाने ठेवलेली नाही हो. जब तक नाही ते तो दूध दिलाया. आपल्या तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती केलेली माझ्या जगाच्या मालकाने. मग दात आल्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था करणार, त्याच्यामुळे संसाराविषयी काही मागूच नका महाराज. आणि संसाराविषयी प्रयत्नही करू नका. प्रयत्न अशा विषयी करा की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी समाधान प्राप्त होईल. लोक ज्या गोष्टीविषयी प्रयत्न करतात त्या गोष्टीविषयी माणसाला समाधान प्राप्तच होत नाही. आमच्या गावामध्ये एका माणसाने 5 कोटी रुपयाचा बंगला बांधला. केवढ्याचा? 5 कोटी. एकदम सगळं मार्बल वगैरे, एकदम सर्व विदेशातून बोललो, एकदम व्हीआयपी बंगला. 10,000 लोकांना आमरसाचं जेवण ठेवलं. सगळ्या गावाला जेवण घातलं महाराज. त्या गावामध्ये एक संन्यासी विरक्त महात्मा राहत होते आणि महाराजांनी आवाज दिला, ओ बाबाजी, 10,000 लोक जेवून गेले, तुम्ही माझे तुमचे चरण स्पर्श माझ्या घराला लावा. ते आडमुठ महात्मा तुझ्या घराशी मला काय संबंध? मी माझ्या आईला सोडलंय, बापाला सोडलं, घरदार सोडलं, लग्न नाही केलं, काही नाही. मी फक्त एक लंगूट आणि लुंगी लावून इथं साधना करतो. तुझ्या घरात याचा काय संबंध आहे? वैराग्यवान लोक अवघड असतात, त्यांचं मुडी असतात, त्यांना काही घेतलेलं नसतं. हरडा बाबा, 10,000 लोक जेवून गेले, पण तुम्ही नाही गेले तर माझं मन असं मला साक्ष देते. चला ना मला पाहायला. महाराजांचा राग शांत झाला, महाराज गेले. मग हा सांगला, बाबा हा पहिला मजला, हा दुसरा मजला आहे, आणि तिसऱ्या मजल्यावर एका बैठकीमध्ये खुर्ची टाकली बाबाला बसण्यासाठी. बायको सांगितलं, अगं बाबाजींना काहीतरी घेऊन येण्यासाठी तिनं काजू बदाम वगैरे फळ वगैरे कापून आणले, पाणी चहा कॉफी सगळं झालं. महाराजच्या खुर्चीवर बसलेले होते. त्या खुर्चीच्या मागे एक नकाशा होता, तो सर्व जगाचा होता. महाराजांना त्या मालकाला बोलले, हा नकाशा कशाचा आहे? तो म्हणे, हा नकाशा जगाचा आहे. कारण या जगाच्या नकाशामध्ये आपला भारत तयारी म्हणे. त्यांनी सांगितलं, महाराज जगाच्या नकाशामध्ये भारत हे आणि करे त्या भारतामध्ये आपला महाराष्ट्र. महाराज जगाच्या नकाशामध्ये महाराष्ट्र दिसत असतो, एवढं सगळं दिसतं म्हणजे करे. आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपला बुलढाणा जिल्हा म्हणजे महाराज महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्हा जगाच्या नकाशात बसलेला आणि तिथं आपला तालुका चिखलीचा काही विचारच नाही महाराज. आणि त्याच्यामध्ये आपलं गाव विसरून
ते म्हणे मला दुर्बिणीनं पाहिलं तर सापडत तसं तर काही सापडणारच नाही. आणि त्या इसूळगावमध्ये तुझा बंगला सांगू लागला जगाच्या नकाशावर बंगला दिसत नाही. साधूने त्याला सांगितलं वेड्या, जी गोष्ट जगाच्या नकाशावर दिसत नाही ती बांधण्यासाठी वयाचे 50 वर्ष खर्च केले. तुला अक्कल पाहिजे. जी गोष्ट जगाच्या नकाशावर दिसत नाहीये ती गोष्ट बांधण्यासाठी माणसं जीवनातले 60-60 वर्ष खर्च करतात. खरं सांगू का, देवानं खूप सुंदर निर्णय दिलेला आहे. इंग्लिश मध्ये सांगायचं म्हणजे गोल्डन चान्स देवाने तुम्हाला दिलेला. काय गोल्डन चान्स. प्रत्येक गोष्ट परत मिळेल तुम्हाला. बायको परत मिळेल, गेलेली सत्ता परत मिळू शकता, गेलेली जमीन परत मिळू शकता, पण जीवनामध्ये एक गोष्ट कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले म्हणजे माणसाचं आयुष्य भेटत अजिबात नाही. महाराज कोरोनाच्या काळामध्ये 2-2 कोटी रुपयाच्या बॅगी घेऊन लोक हातात होते. अहो आमच्या घरच्यांना द्या, ऑक्सिजन बेड नाही भेटला. खरं सांगू का, 2 गोष्टी देवानं स्वतःवर ठेवल्यामुळे लोक कीर्तनात येऊन बसतात. एक तर जगणं आणि मरणं देवाच्या हातात आहे, आणि दुसरं निसर्ग देवाच्या हातात आहे. ज्या दिवशी जगणं मरणं या माणसाच्या हातात येतील ना महाराज, त्या दिवशी या महाराष्ट्रातले मोठे बोके मारणारच नाही, आपल्यासारखे गरीबच मारणार. मोठे श्रीमंत बोके मरू शकत नाही. यम न्यायाला पैसे म्हणून देवाने काही गोष्टी हातात ठेवलेल्या आहेत. देव लय हुशार आहे. आणि खरं सांगू का, सर्व गोष्टी देव सर्वांना देतच नाही. कुरडे बाबा देव देऊ खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. नाही मला साधू संत चतुरा तो शिरोनी मुकुट